कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे। कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे सीसीआय कडून येत्या 27 तारखेपासून कापूस खरेदी बंद करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे। या निर्णयामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले असून खरेदीची मुदत 31 मार्च पर्यंत वाढवून द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे। राज्यातील अनेक शेतकऱ्यांचा कापूस अद्यापही विक्रीसाठी शिल्लक आहे। अशा परिस्थितीत सीसीआय कडून खरेदी प्रक्रिया 27 तारखेपासून थांबवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। कापसाला योग्य भाव मिळावा, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळावे यासाठी खरेदीची मुदत 31 मार्च पर्यंत वाढविणे गरजेचे असल्याचे शेतकरी सांगत आहेत। यासोबतच शेतकरी वर्गाने शासनाकडे इतरही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत। विविध योजना बंद करून शेतकऱ्यांसाठी हमी भावाचा कायदा लागू करावा, वन्य प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतांना कुंपण घालण्यास 75% अनुदानावर योजना सुरू करावी, तसेच पीक विमा संरक्षणाची रक्कम त्वरित देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे। कापूस खरेदीच्या मुदतीबाबत शासन कोणता निर्णय घेणार याकडे आता शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे। हा कापूस याच्यात ठेवला होता बाकी याचे भाव वाढाच्या रंगात आले होते। म्हणजे 8,000 9,000 गेला होता कापूस। असं वाटतं 10,000 होईल दरवर्षी, म्हणजे नेहमीप्रमाणे बाकी एखादा आला तर 2,000 हलका मोठा बसते म्हणून शेतकरी लोकांना कापूस ठेवला। पण शेतकऱ्याचं तकदीर एवढं खोटं आहे की तिकडे अमेरिकेची ड्रिल झाली, याचा कापूस घर किन्यास 8,000च्या खाली, म्हणजे हमी भावाच्या पेक्षा 500-1000 रुपयांना कमी झाला। आणि आता त्यातल्यात एक नवीन संकट असं आलं की 27 तारखेला सीसीआयची खरेदी बंद होऊन राहिली। सीसीआयची खरेदी बंद झाल्यावर तर व्यापाऱ्याच्या मनानंच भाव काढला लागेल, की शेतकऱ्याला विचारले घरीच ठेवता येत नाही आणि तो आशेनं ठेवते त्याची निराशा होते। म्हणून आमची शासनाला अशी विनंती आहे की तुम्ही सीसीआयची खरेदी 31 मेमध्ये चालवावी व शेतकऱ्याला न्याय द्यावा।